चला अगदी सोपा असा हा लग्नातला उपीट कसा करायचा ते बघूया। आता उपीट करताना एक कढई गरम करायला ठेवा आणि त्याच्यात आता हा बाउल म्हणजे एक वाटीचा अंदाज तुम्हाला देते। आपण रवा पहिला भाजून घेऊया, तो अगदी हलकाच भाजून घ्यायचा आहे, त्याचा कलर चेंज होता कामा नये, पांढराच राहायला पाहिजे। त्यामुळे अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे। छान रवा जर फुलला ना तर आपला उपीट जो आहे तो असा लगदा होत नाही, छान फुलतो तो। असा प्रॉपर भाजून घेऊया। इथं आपला रवा भाजतोय तोपर्यंत बाजूला किटलीमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। आता इथं बघा हा रवा छान फुललेला आहे, असा अगदी असा सळसळीत व्हायला पाहिजे, म्हणजे आपला रवा जो आहे तो प्रॉपर भाजला गेलाय असं समजायचं। हा कढई तर आपली गरमच आहे, याच्यात तेल घालते। तेल थोडंसं चढतं लागतं लग्नातल्या उपीटला, चांगली अर्धी वाटी मी तेल घातलेलं आहे। गॅस मोठाच ठेवा, छान तेल तापू दे। तेल चांगलं तापलं त्यात आता आपण मोहरी घालूया। याच्यात एक अर्धा चमचा उडीद डाळ, पाव चमचा मेथी आणि एक अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ, हे छान तडतडू दे। याच्यात आता आपल्याला कढीपत्ता घालायचा, दोन पाकळ्या कढीपत्त्याच्या आणि सुक्या मिरच्या। तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याप्रमाणे मी चांगलं इथं 4-5 घातलेले आहेत। आणि ह्याच्यात आता आपल्याला घालायचं आहे कांदा आणि हे छान परतून घेऊया। आपल्याला कांदा जो आहे तो इथे कच्चाच हवा आहे, खूप जास्त ब्राउनिश वगैरे नको आहे। जरासा हलकासा ट्रान्सपरंट झाला की आपण ह्याची पुढची प्रोसेस चालू करायची। हा बघा कांदा इथून तुम्हाला मी जवळ दाखवते, हा अजिबात जास्त भाजलेला नाही, अजून कच्चाच आहे। अशा प्रोसेसमध्ये असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायचं आहे, चवीपुरता मीठ, चवीपुरता थोडीशी साखर। तर हे छान असं परतून घ्यायचं। आणि आता 1 वाटी आपण रवा घेतलाय ना, तर तेवढंच आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 वाटी रव्याला 2 वाटी पाणी, उकळलेलंच पाणी घ्यायचं। हे छान असं उकळलं की ह्याच्यामध्ये आता रवा घालूया आपण। गॅस अगदी मीडियमवर ठेवा आणि हे व्यवस्थित हलवून घ्या, म्हणजे सगळं एकत्र व्हायला पाहिजे, नाहीतर जो रवा आहे तो खालच्या खालीच बसतो। हे असा पांढरा शुभ्र आपल्याला उपीट हवाय। 2 ते 5 मिनिटं आपल्याला याला वाफ यायला द्यायची आहे। त्याच्या आधी आपण ह्याच्यावर छान घरावी तूप जे आहे ते 2 चमचे सोडायचं आणि ह्याला झाकण लावून आपण एक 5 मिनिटाला वाफ येऊ दे, अगदी सिम गॅसवर। आपला असा गरमागरम उपीट तयार झालाय। तूप लावून घेऊ, ह्याच्यामध्येच हा आपला उपीट जो आहे मस्त किती छान फळफळीत झाला आहे बघा। असं छान तयार करा आणि ह्याच्यावर गरमागरम उपीट तयार, कैरीचं लोणचं। आता हा उपीट आपला किती छान झालाय ते तुम्हाला दाखवते। हे बघा किती मस्त मोकळा झालेला आहे, जराही गत